तर हाय गाईज, मी तुमची प्रीताने मी आता आली आहे नागेश्वरला. द्वारकामध्ये जे आहे नागेश मंदिर, तिथे मी आली आहे. मी तुम्हाला दाखवते आणि मी कशी दिसते ती पण सांगा. समोरचं काढते. आता आम्ही जाऊ मंदिरामध्ये, दर्शन वगैरे घेऊ आणि तिथून मग आम्ही निघू डायरेक्ट पुढच्या प्रवासाला. जर आतमध्ये व्हिडिओ वगैरे घेता आला तर मी तुम्हाला दाखवते. जाऊ आपण आता, भेटते नंतर. वरती घेतो रे, झेंडा नाही दिसत. आता आम्ही मंदिरामध्ये जातोय, मी तुम्हाला दाखवते नागेश्वरच्या. आमचं नागेश्वरच्या मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ दाखवते, व्हिडिओ ॲड करेनच त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता. माझा आवाज नाही येणार तुम्हाला, कारण की इथे खूप गर्दी आहे नागेश्वरच्या मंदिरामध्ये. तर आम्ही तो दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आता आम्ही जातोय दुसऱ्या ठिकाणी. मी भेटते तुम्हाला नंतर. आता मंदिरातून बाहेर पडले, आता आपण बाहेर जाते. आता मी तुम्हाला बाहेरचं दाखवते कसं काय आहे. ते शंकर आणि पार्वतीचं म्हणजे असं छोटंसं मंदिर दाखवलंय. बाहेर आल्यावरती इथे असं शंकराचं मोठं मंदिर आहे. मंदिर म्हणजे त्यांचं असं पुतळा जो आहे तो इथे आहे शंकराचा. मी फ्रंटने पण नंतर दाखवते तुम्हाला. असं दर्शन झाल्याने आता आम्ही निघालोय दुसऱ्या पॉईंटला, गोपी तलावला जाण्यासाठी. आणि आमचे रिक्षावाले काका तुम्हाला मी दाखवते. वाले काका ते आम्हाला घेऊन फिरत आहेत. काका हाय करा असं. तर हाय गाईज, आता आम्ही आलोय गोपी तलावला, सेकंड पॉईंटला. आता मी तुम्हाला दाखवते आतमध्ये गोपी तलावाचं. त्याचं अगोदरचं बाहेरचं दृश्य दाखवते. हे असं बाहेरचं दृश्य आहे. जेवण वगैरे मिळतं. आणि हे आहे गोपी तलाव, जे आम्ही सेकंड पॉईंटला येणार होतो. इथून असं आहे गोपी तलाव आणि इथे मंदिर आहे.
गोपेश्वर महादेवचं. तर आता आपण इंटर करूया, आतमध्ये जाऊया. इंटर केल्यावरती हे असं आहे. इथे आता मी बाहेर चालले, मी तुम्हाला बाहेर दिसतो दाखवा. इथून बाहेर पडल्यावरती हे असं आहे. इथून पुढे पण कदाचित पुढे पण मंदिर आहे. गोपीनाथजी भगवान का म्हणजे मुख्य मंदिर गोपीनाथचं 5000 साल पुराण मंदिर आहे इथे. इथे आपण इथून जाणार आहोत आतमध्ये. इथून बाजूला हे गोपीनाथचं मंदिर आहे आणि इथे वातावरण पण पूर्ण शांत वातावरण आहे. इथे गर्दी नाही आहे, काही नाही आहे. हे बघा, खूप शांत वातावरण आहे. फक्त इथे पक्ष्यांचा आवाज आहे. खूप भारी वाटतं इथे. हे पूर्ण गोपीनाथ मंदिर म्हणजे गोपीनाथ तलावच्या म्हणजे गोपी तलाव बोलतात त्याला, त्याच्या बाजूलाच गोपीनाथ मंदिर आहे आणि त्याच्या बाजूचं हे आजूबाजूचं दृश्य. आता आम्ही गोपी तलावचं म्हणजे गोपी तलाव आणि गोपेश्वर महादेवचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे बेट द्वारकाला, म्हणजे आमचा 3रा पॉईंटला. तर सो आपण आता तिथे गेल्यावरती भेटू. आता आम्ही थोडं नाश्ता वगैरे करू आणि मग रिक्षाने आम्ही बेट द्वारकाला जाऊ. तिथे गेल्यावर तुम्हाला भेटते मी. राम मंदिर आहे हे बघा, तिथेच गोपी तलावच्याच बाजूला आपण जेव्हा इंटर करतो तेव्हा. आणि त्याच्या बाजूला मग गोपी कृष्ण मंदिर आहे आणि हे आहे गोपी कृष्ण मंदिर. गोपी मंदिराच्या इथून बाहेर आल्यावरती हे गोपी तलावचं पूर्ण मार्केट आहे. इथे खाय प्यायला वगैरे सगळं मिळतं. आता आपण जाऊया 3ऱ्या पॉईंटला. नामका ठरता पत्थर, म्हणजे मला वाटतं ते रामनामचं त्याने लिहिलं होतं त्याचं ते पत्थर वगैरे कदाचित इथे असू शकतात. आपण बघूया. मी इंटर केले आता दिसत नाही. नटखट लागू गोपाल
प्रवेश करतोय. बेट द्वारकाचं सगळं असं मार्केट आहे ते चालू होतं. आणि आता आम्ही आतमध्ये जाऊन बेट द्वारका मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊ. बेट द्वारका आलेला आहे. बेट द्वारकामध्ये एंट्री केल्याने हा असं त्यांचा मार्केट आहे. पुढे पण मार्केट आणि इथे सगळं खाण्यापिण्याचं आहे त्यांचं. पाठीमागे बेट द्वारकाचं मंदिर आहे. पण ॲक्च्युली असं झालं आहे की इथे मोबाईल घेऊन जायला अलाउड नाही आहे आतमध्ये. तर सो आम्हाला मोबाईल हा लॉकरमध्ये ठेवावा लागेल. तसं आता मी मोबाईल लॉकरमध्ये ठेवते आणि तिथून बाहेर आल्याच्या नंतर ना मी तुमचं तुम्हाला दाखवते. मार्केटमध्ये काही वस्तू पैशाने घ्यायच्या असतात विकत. पैशाने विकत घ्या आणि काही पाहिजे असेल तर मी ते मिळतं सगळं. मंदिराचं सामान इथे सगळं. तुला कसं वाटलं आपण द्वारकाधीश मंदिरामध्ये आलं? छान वाटलं. म्हणजे बेट तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता. कारण की मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे. तर मोबाईल इथे जमा करायला लागेल. हो, तर आम्ही आता मोबाईल तिकडे जमा करू आणि मग मंदिरामध्ये जाऊ. आणि तिथून आल्यावर सांगू तुम्हाला कसं आहे. भेटते नंतर. आता आमचं बेट द्वारकाचं दर्शन झालंय मंदिराचं. आणि आता आपण चाललोय कुठे? आता कुठच्या पॉईंटला, दुसऱ्या पॉईंटला चाललोय का कुठे आपण आता? ह्याला माहिती आहे आता आपण नंतर कुठे जाणार आहे. इथे कुठे जायचं आपल्याला सांग ना. आता इथून सगळं जायचं आणि मग दुपारी तिथे जायचं संध्याकाळच्या नाही. आता आम्ही रूमवरती जाणार आहे. रूमवरती थोडं आराम वगैरे करू. इथून डायरेक्ट रूमवरती नाही, मग थोडं जेवू वगैरे आणि मग रूमवरती जाऊ. आणि डायरेक्ट तुम्हाला तर मी भेटते संध्याकाळी. गर्दी तर खूप होती. गर्दी खूप आहे, खूप आहे. जशी लालबागच्या राजाला गर्दी असते तशी इथे त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यापेक्षा पण जास्त ना. त्याच्यापेक्षा पण खूप गर्दी होती बेट द्वारकाला पण. खूप म्हणजे आणि प्रचंड गर्दी. इथून एंट्री आहे पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे मला ब्लॉग नाही घेता आला. बाहेरची एंट्री. आतमध्ये खूप म्हणजे खूप आतमध्ये जावं लागतं. बाहेर आल्यावरती थोडंसं थंडवा. कारण की आम्ही गरमीतून गेलो, त्याच्यामुळे गरमीतून गेल्यामुळे आम्हाला खूप हे झालं आणि ऊन पण खूप लागतं. भेटते मी तुम्हाला नंतर. हा बेट द्वारकामध्ये आम्हाला कृष्ण छोटा भेटलाय आणि त्याच्यासोबत हा एक कृष्ण भेटलाय. बघा तुम्ही बघू शकता किती भारी ना. हे इथे असं आहे सगळं मार्केट आहे. या मार्केटमध्ये काय वस्तू पाहिजे तुम्ही घेऊ शकता. तिथेच हा छोटा कृष्ण इथे बसलेला होता, तर आम्हाला वाटलं त्याला घ्यायचा. मी फोटो पण काढले त्याच्यासोबत. नागवाकडे आलं. नागवा नागवा. आम्ही आता आलो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. हा आमचा कितवा 5वा पॉइंट आहे. आज झाल्याच्या नंतर आम्ही जाणार आहे डायरेक्ट रूमवरती. मी तुम्हाला दाखवते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर द्वारकामध्ये आहे ते. तर आता आम्ही आलो आहोत विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. मी तुम्हाला दाखवते बाहेरचा परिसर. हा बाहेरचा परिसर आहे सगळा. तिथून एंट्री आहे यायची आणि हा बाहेरचा परिसर आहे आणि इथे असं मंदिर आहे बाहेरून. आता तुम्हाला मी आत गेल्यावरती दाखवते. दर्शन करके जब सामने उतरेंगे सबको वहाँ पे जल का पानी का प्रसाद पीना। मंदिर का मुख्य प्रसादी जल है, पानी है।
इसी जल के कारण माता रुक्मिणी मंदिर भगवान द्वारिका असं मंदिर आहे आता आतमध्ये आल्यावरती. विवाह के बाद शादी के बाद भगवान कृष्ण और माता रुक्मिणी दोनों अपने कुल के गुरु दुर्वासा ऋषि के आश्रम से गए। असं पूर्ण बोलू असं आहे. उसे में आकर के दुर्वासा ऋषि ने 2 श्राप दिए। पहला श्राप यह दिया कि पत्नी कृष्ण रुक्मिणी दोनों का 12 साल का वियोग हो जाएगा, आप दोनों अलग रहेंगे। इसलिए माता रुक्मिणी मंदिर भगवान द्वारिकाधीश के मंदिर से यहाँ पे अलग है। और दूसरा श्राप ये दिया कि मुझसे बिना पूछे जल पिए द्वारिकाधीश, आपका द्वारिका भूमि में सब कुछ मिलेगा, पर मेरा यह श्राप रहेगा भूमि में पीने योग्य जल पानी नहीं मिलेगा। द्वारका का भूमि बंजर हो गया। आज भी ये जमीन में कुआं करो, बोर करो, हैंडपंप लगाओ, जमीन के नीचे से खारा नमक वाला नमकीन पानी निकलता है। और यहाँ इसी मंदिर में आने वाले यात्री अपने परिवार के सर्व पितरों निमित्त पानी का जल का दान करते हैं। हम अपने पितरों को तीर्थ क्षेत्रों में 3 चीजें अपने पितरों को देते हैं, जो है पिंड, पानी और श्राद्ध। जिसमें से श्राद्ध करने के लिए भारत भर में एक जगह बिहार के रुक्मिणी मंदिर, जहाँ आप अपने पूर्वज अपने पितरों में पानी का जल का दान कर सकते हैं। ये भूमि में खारा नमक वाला नमकीन पानी है। मंदिर में बाहर से दूसरी जगह से 20-25 किलोमीटर दूर से ट्रक टैंकर के माध्यम से खरीद के पीने का पानी आता है। उसमें से आपका मन हो कि अपने घर में, परिवार में से, कुटुंब में से कोई छोटे बड़े जवान वृद्ध में जो अपने पीछे 7 पीढ़ियों में छोड़ के चल बसे उन समस्त पूर्वज पितरों निमित्त कि हम एक दिन के लिए जल का दान कर सके। सुबह से लेकर शाम तक पानी पीवे, जिसमें गाय माता, पशु पक्षी, साधु सन्यासी, राहदारी, आने वाले हजारों यात्री लोग समस्त जीव पानी पीवे, जिसमें 18,000 लीटर का एक टैंकर का उपयोग हो। उसका 2,000 रुपया खर्च लगता है। वो ना बन सका कोई आधा टैंकर जल के छोटे व्यक्ति भी दे सके, 21 गड़ा में पेन करे, उसका 200 रुपया हो। आमचं दर्शन करून आता झालंय विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. तर सो आम्ही आता चाललो आहे. रिक्षा येते, रिक्षा आली का आम्ही रिक्षामध्ये बसू आणि आम्ही जाऊ आता रूमवरती. जर हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. बाय.